फक्त ते तुकाराम मुंडे जे करतात हे प्रत्येक अधिकाऱ्यानं केलं पाहिजे ना. परंतु आज एक तुकाराम का असे हजारो तुकाराम तयार झाले पाहिजे प्रशासनातलं. तसं पाहायला गेलं ना, जे काम आहे सरकारी अधिकाऱ्याचं ते खऱ्या अर्थाने फक्त तुकाराम मुंडे करताना दिसून येते. ते काय करत होते मग त्यांनी, माझं तर म्हणणं आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा एफडीएच्या अधिकाऱ्यांवर. कित्येक लोकांना कॅन्सर झालाय, कित्येक लोकांचं जीव गेलेला आहे हे भेसळयुक्त अन्न खाऊन. त्यांनी कारवाई केली नाही, मग तुकाराम मुंडे करतायत. मग ह्याच्यातनं हे सगळं समोर आलंय. त्याच्यामुळे तुकाराम मुंडेंची बदली नाही झाली पाहिजे. की आपण याच्या अगोदर किती भेसळ खात होतो. म्हणजे आपण खरं तर कॅन्सरला एक आमंत्रण देत होतो. आणि हे आमंत्रण कोण सर? सर्वसामान्य लोक. आज मार्केटमधून पनीर गायब झालेला आहे, मार्केटमधून खवा गायब झालेला. काय? कारण भेसळयुक्त. वाक्यात काय म्हणसाल तुकाराम मुंडेंना तुम्ही? एका वाक्यामध्ये ते सर्वसामान्यांचा एक देव माणूस असं म्हणेन मी. धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली झालेली आहे आणि त्यांच्याकडे आता कारभार आलेला आहे अन्न व औषध प्रशासनाचा, अर्थात एफडीएचा. आणि त्यांनी त्यांच्या कारवाईचा धडाका महाराष्ट्रभर सुरू केला. त्यानंतर महाराष्ट्रातला सामान्य माणूस आता तुकाराम मुंडेंचं कौतुक करतंय, तर काही ठिकाणी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं फटाके वाजून जल्लोष करतोय. एमपीसी यूपीसी मधून प्रशासनामध्ये अधिकारी होण्याचं स्वप्न अनेक महाराष्ट्रातील तरुणाचं आहे. ते पुण्यात येतात, एमपीएससी आणि यूपीसीचा अभ्यास करतात. त्यांना नेमकं तुकाराम मुंडेंचे निर्णय पटतात का, रुचतात का, आणि यावर त्यांचं मत काय हेच मी जाणून घेणार आहे. माझ्यासोबत एमपीएससी यूपीएससी करणारे विद्यार्थी आहेत, त्यांचं मत मी जाणून घेतोय. काय वाटतं तुकाराम मुंडे जे निर्णय घेत आहेत ते पटतात? नाही, 100% म्हणजे फक्त ते तुकाराम मुंडे जे करतात हे प्रत्येक अधिकाऱ्यानं केलं पाहिजे ना. परंतु आज एक तुकाराम का असे हजारो तुकाराम तयार झाले पाहिजे प्रशासनातलं. तसं पाहायला गेलं ना, जे काम आहे सरकारी अधिकाऱ्याचं ते खऱ्या अर्थाने फक्त तुकाराम मुंडे करताना दिसून येते. म्हणून आज तुम्ही पाहू शकता की त्यांची 23-24 वेळेस बदली होती. आणि आज आपण पाहतो की अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा आयुक्त म्हणून ज्यावेळेस त्यांच्याकडे कारभार आला, तर तू एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर भेसळ ते सापडतायत छापे टाकून, तर मग या आधीचे अधिकारी काय करत होते म्हणजे नेमकं? म्हणजे आज तुम्ही पाहू शकता की सगळे म्हणजे अनेक दुधाचे पदार्थ असतील हे सगळे म्हणजे हॉटेलमधनं गायब झालेत. मग इतक्या दिवस आपण काय म्हणजे तो कॅन्सर खात होतो का? सगळे भेसळयुक्त पदार्थ खात होतो का? म्हणजे आज तुकाराम मुंडेंमुळं आज लाखो लोकांचा म्हणजे जे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होणार होता तो थांबण्याचं काम होत आहे. अनेक जणांचा आता सामान्य लोकांचा प्रश्न आहे की तुकाराम मुंडेंची आता तरी बदली करू नये सरकारने, तर काय होईल? बदली करेल सरकार की काय? नाही, आता बदली तर केलीच नाही पाहिजे, कारण की ते जे काम करतात ते फक्त म्हणजे आता ते लाखो लोकांच्या आयुष्यावर परिणाम करणार आहे. आणि जर दरवेळेस प्रमाणे जर त्यांची बदली झाली तर नक्कीच लोक रस्त्यावर उतरतील. कारण की तुम्ही पहा, म्हणजे औषधांमध्ये भेसळ होत होते, अन्नांमध्ये भेसळ होते, फळांमध्ये भेसळ होत होते, आणि सगळं लोकांच्या आरोग्यावर परिणाम करणार होतं. म्हणजे आता हे प्रत्येक घराशी कुटुंबाशी. आता एक लोकांचा सोशल मीडियावर कॉमन प्रश्न असतो, या आधीचे एफडीएचे अधिकारी जे या पदावर होते मुंडे साहेबांच्या, तर ते काय करत होते? हा ना, नक्कीच ते काय करत होते. मग त्यांनी, माझं तर म्हणणं आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा एफडीएच्या अधिकाऱ्यांवर. कित्येक लोकांना कॅन्सर झालाय, कित्येक लोकांचं जीव गेलेला आहे हे भेसळयुक्त अन्न खाऊन. त्यांनी कारवाई केली नाही, मग तुकाराम मुंडे करतायत. मग ह्याच्यातनं हे सगळं समोर आलंय. त्याच्यामुळे तुकाराम मुंडेंची बदली नाही झाली पाहिजे. सर्व महाराष्ट्र आज त्यांच्यासोबत उभा आहे. तुम्ही आता एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करताय, प्रशासनात जाताय, अधिकारी कसा असावं? सर, अधिकारी म्हणजे आता तुकाराम मुंडे साहेब आमच्यासाठी तर खरं तरी काय आयडॉलच आहेत आताच्या. तर मला सांगा सर, 11,23,72,900 लोकांसाठी फक्त एकच अधिकारी का हो? जवळजवळ महाराष्ट्राची लोकसंख्या आपली 12 कोटी आहे, तर त्याच्यासाठी एकच अधिकारी. एफडीएची आता त्यांची नियुक्ती झाली आहे. तर मागच्या 15 दिवसामध्ये त्यांनी धडाडीचे निर्णय घेतलेले आहे सर. की मला विचार करा की आपण याच्या अगोदर किती भेसळ खात होतो. म्हणजे आपण खरं तर कॅन्सरला एक आमंत्रण देत होतो. आणि हे आमंत्रण कोण सर? सर्वसामान्य लोक. आज मार्केटमधून पनीर गायब झालेला आहे, मार्केटमधून खवा गायब झालेला. काय? कारण भेसळयुक्त आहे. सर, मी स्वतः शेतकरी पुत्र आहे. तर सर मला सांगा की तुम्ही डेअरीवाले दुधाला 20 रुपये लिटर भाव देता फक्त. सर, हे कशामुळे? कारण ह्याच्यामध्ये केमिकलचं मिश्रण टाकता, स्टार्च टाकता, ह्याच्यामध्ये सोडा टाकता. हे जर शेतकऱ्याला तुम्ही हे जर अशा कारवाई चालू राहिले तर आमच्या दुधाचा भाव 1 लिटरला 100 रुपये प्रमाणे होईल. अनेकांचं असं मत असतं, आता तुम्ही प्रशासनात जाण्यासाठी तुम्ही तयारी करताय, तर तुकाराम मुंडेंचे निर्णय काही अधिकारी किंवा काही लोक बोलतात की ते प्रत्येक जागी जाऊन त्यांच्या स्टाईलनं काम करतात, थोडंसं जुळून घेतलं पाहिजेत असं बोललं जातं, त्याच्यामुळे त्यांच्या सातत्याने बदल्या होतात. तुमचं निरीक्षण काय? तुकाराम मुंडे बरोबर आहेत की त्यांनी थोडा बदल केला पाहिजे? नाही सर, बदल वगैरे काय नाही. आपण शासनाचा पगार घेतो ना, काम करायच पाहिजे. मला सांगा, एवढे अधिकारी आहेत, यांना काय लागतं? मलाही खायचे. आयच झाला म्हणजे यांना वाटतं की आम्ही काय हे जायचं. तुम्ही शासनाचा पैसा देता, संविधानाने जे तुम्हाला काम दिले ते करा ना. तुम्हाला ते काम, ह्याच्यामध्ये काहीच हे नाही आहे सर, वाईट नाही. प्रत्येकाने जो शासकीय कर्मचारी आहे त्यांनी काम केलंच पाहिजे. आपण संविधानाने वागतोय, तर संविधानाने जे अधिकार दिले त्याप्रमाणे तुम्ही काम करा.
निर्णय घेतले पाहिजेत, पण ते निर्णय घेतले पाहिजेत, कठोर निर्णय घेतले पाहिजेत, पण ते फक्त तुकाराम मुंडेनीच घेतले पाहिजेत असं सगळ्या अधिकाऱ्यांच्या एकूण वर्तनावरून डिसिजन होऊन वाटतं. सर मला सांगा की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आता एक तुकाराम मुंडे पाहिजेच, प्रत्येक ठिकाणमध्ये. कारण हे होणं शक्य नाहीये. कारण सगळी ह्याच्या मागे आता तुकाराम मुंडे साहेब आहेत, यांनी धडाडीची कारवाई करायला लागलीत. आता यांचे सिनियर म्हणतील बघा आमच्यापेक्षा हा असून हा कारवाई करायला लागला. कारण ऑब्व्हियसली यांच्या मागे लॉबी लागणारच आहे. तर मला सांग एवढं आता FDI मध्ये अगोदर काय आहेच नव्हते का, होतेच ना. त्यांनी काय केलं, काहीच नाही केलं. आम्हाला माहीत पण नाही कोण आहेत. आता मागच्या ह्याच्यामध्ये तुकाराम मुंडे साहेबांची बदली आपलं अपंगच्या ह्याच्यामध्ये कितीतरी फ्रॉड, कितीतरी अक्षरशः म्हणजे सर अपंगावर अन्याय झाला. कितीतरी फ्रॉड लोकांनी ते सर्टिफिकेट काढून नोकरीला वगैरे लागले. असं एक सर मुंडे साहेब इज अ ग्रेट साहेब. काय सांगाल तुकाराम मुंडे यांच्या निर्णयाबद्दल, काय बोलाल? नाही, निर्णय हे त्यांनी आल्यापासून धडाडीचेच घेत आहेत FDI मध्ये. म्हणजे इतक्या दिवसात जे 15 दिवसात त्यांनी जे 100-200 प्रकरणं बाहेर काढली, तर याचा अर्थ असा आहे की ते प्रकरण आतापर्यंत चालू होते महाराष्ट्रामध्ये. मग ह्यांनी आल्यानंतरच हे प्रकरण कसं बाहेर आले, म्हणजे कामाची दक्षता म्हणा, कामाच्या तत्परता, कामाबद्दल एक निष्ठा असणारे व्यक्तिमत्व. बरं, तर तुम्ही आता मित्रांमध्ये गप्पा मारता, लायब्ररीमध्ये अनेक जण MPSC UPSC करणारे आहेत, तर काय विचार करता तुकाराम मुंडे यांच्याबद्दल? नाही, एक प्रशासकीय सेवेत जर जाण्यासाठी म्हणा, नाहीतर प्रशासकीय सेवेतील म्हणजे व्यक्तिगत कामासाठी जे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे, जे कामाशी एकनिष्ठ आहे, त्यांच्या पदाशी ते एकनिष्ठ आहेत. तर एक माणूस पदावर असताना जो काही बदल करू शकतो समाजामध्ये म्हणा, या महाराष्ट्रामध्ये म्हणा, तो कसा एक प्रेरणा म्हणा. ते तुकाराम मुंडेंचं काम असेल किंवा त्यांचं व्यक्तिमत्व, जशा पद्धतीने त्यांची कामाची धडाडी आहे, ते काही प्रेरणादायक ठरतं, आदर्श वगैरे काही ठेवतात की नाही? हो, नक्कीच. की बाबा अशा व्यक्तिमत्वाचा आदर्श ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणा घेतला जातो, प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्यावर म्हणा. अशा व्यक्तिमत्वाचा आदर्श नक्कीच घेतला जातो ह्या ठिकाणी. तुमच्याकडे येतो मी, तुम्हाला विचारायचं आहे की निर्णय तर घेतले पाहिजेत कठोर, मात्र ते तुकाराम मुंडेनीच घेतले पाहिजेत असं एकूण सगळ्या अधिकाऱ्यांकडे बघितलं की वाटतंय? तुमचं काय निरीक्षण? नाही, आता हे काम हे सर्वच अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे, कारण हे त्यांचं कर्तव्य आहे. पण ते तू एकच तुकाराम मुंडे का, असे अनेक तयार झाले पाहिजे ना. दुसरे पण आपल्या सोबत विद्यार्थी आहेत. बाळा, तुला माहिती आहे तुकाराम मुंडे? माहित. बरं, काय केलंय त्यांनी महाराष्ट्रात? बरोबर समजा केलंय. बरं, हा. MPSC UPSC चे विद्यार्थी, तू काय करतो परीक्षेचे अभ्यास? मी पोलीस भरती करतो. पोलीस भरती. तुकाराम मुंडे सारखे अजून पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये, पुण्यासारख्या ठिकाणी. बरं, हा. तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात ज्या प्रकारे तुकाराम मुंडेंनी कारवाईचा धडाका सुरू केलाय? अगदी बरोबर केले असं मला वाटतंय. कारण कुठेतरी भ्रष्टाचाराला आळा बसला पाहिजे. तुम्ही काय करता? मी MPSC लिडर आहे आता सध्या. MPSC करत होतो. 4-5 वर्ष MPSC केले, पण आता पदवीधर मतदारसंघ पुणे विभाग पश्चिम महाराष्ट्र आमदार केला लढवणार आहे मी. विद्यार्थ्यांचे काय प्रश्न जे आहेत, हा, प्रशासनाचा नाद सोडला, आता राजकारणात म्हणजे काय प्रशासन, वाटतं? इतर IAS अधिकारी आणि तुकाराम मुंडे तुलनात्मक फरक काय वाटतं? इतर अधिकारी जे आहेत ते इतर अधिकारी एवढं म्हणजे त्यांना अवांतर वाचन नसेल माझ्या मते, पण तुकाराम मुंडेकडे जे आहे नॉलेज इज पॉवर आणि टाइम इज मनी. त्यांच्याकडे नॉलेज आहे ती पॉवर आहे असं मला वाटतंय. कारण की तुकाराम मुंडेंना अभ्यास आहे भरपूर प्रत्येक क्षेत्रामधला, आणि त्यांना काय वाटतंय की समाज सुधारला पाहिजे, भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे आणि प्रामाणिक अधिकारी घडले पाहिजे माझ्यासारखे. एका वाक्यात काय म्हणसाल तुकाराम मुंडेंना तुम्ही? एका वाक्यामध्ये ते सर्वसामान्यांचा एक देव माणूस आहे असं म्हणेन मी. तर हे होते UPSC MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया, जे की प्रशासनामध्ये जाणार आहेत. त्यांना सुद्धा अधिकारी व्हायचंय, काम करायचंय, आणि तुकाराम मुंडे सुद्धा त्याच पद्धतीने प्रशासनात जाऊन एक काम करतायत. तर जनसामान्याच्या प्रतिक्रिया आपण घेऊच, मात्र MPSC UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ह्या प्रतिक्रिया तुम्हाला कशा वाटल्या नक्की तुम्ही सांगा. आणि मुंडे यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल तुम्ही देखील आपलं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.